मस्ती अजिबात करायची नाही या स्कूलमध्ये. बाय. हे प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक आईसाठी. मुलं शाळेत गेल्यावर तू तर आराम करतेसच ना. काय काम असतं तुला दुपारी? तर मग पहा मी काय करते. मी सोफ्यावर बसते, जणू काही मोठं युद्ध जिंकलंय. एक ग्लास पाणी आणि स्वतःसाठी 1 मिनिट. दीर्घ असा श्वास, थोडंसं रिलॅक्सेशन. हेच माझं रिलॅक्सेशन. एक्झॅक्ट 7 सेकंदांचं. थोडं जास्त वेळ झाला तर गिल्ट येतो आणि मनालाच मी म्हणते, उठ आता, अजून खूप काम आहे गं बाई. टेबल साफ करते, पुस्तकं जागेवर ठेवते आणि विचार करते. संध्याकाळी मुलं घरात आली की 5 मिनिटात परत घर हे म्युझियम बनवणार आहेत. आता किचनमध्ये एंट्री करायची. तिथे माझी रिॲलिटी वाट बघत होती. सिंक भरलेलं, काउंटर टॉपवर पसारा. लोक म्हणतात आई मोकळी होते, पण काम तेव्हाच दिसायला लागतं हो. एकानंतर एक काम लाईनीत उभंच असतं. ते आपल्या नजरेला दिसतच असतं. कपडे, कपड्यांच्या घड्या घातल्या, ते आवरून झालं. खाली आले, खाली बघते तर पसारा होता. पसारा आवरून झाला होता, पण कचरा काढायचा मात्र राहिला होता. लगेच झाडू हातात घेतला आणि कचरासुद्धा काढला. आई थकत नाही असं नाही, ती फक्त थांबत नाही. मग ठरवलं, आता खरंच मी टाईम. बुक रीडिंग करावं म्हटलं, पण पुस्तक हातात घेता 2 वाक्य वाचून झाले नाही तर मला झोप यायला लागली. म्हणून बुक साईडला ठेवलं आणि कॉफी करायला घेतली. म्हटलं मी टाईममध्ये कॉफी आज इन्क्लूड करूया. कॉफी घेता घेता मनात विचार चालू होते. संध्याकाळी मुलांसाठी स्नॅक्स काय बनवायचं, रात्रीचं जेवण काय करायचं, त्यांचा होमवर्क कधी घ्यायचा. पण एक सांगू का, संध्याकाळी दार उघडलं आणि मम्मी हाक आली ना की माझा सगळा थकवा लॉग आउट होतो. तुमच्यासोबतही असं होतं का? तुमची आफ्टरनून रुटीनसुद्धा मला सांगा. बाय.